राज्यामध्ये 2025 ला आपल्याला माहित आहे की म्हणजे मेगा भरती निघणार आहे. आता नेमकी पद रिक्त किती आहेत, भरती किती निघणार, कोणत्या विभागामध्ये या ठिकाणी हे भरतीचे आदेश देण्यात आलेले आहेत, A to Z ज्या गोष्टी आहेत ह्याच्यावरती आपल्याला या आजच्या सेशन मध्ये चर्चा करायची आहे. त्याच्यामुळे व्यवस्थितरित्या बघा का तर 2023 ला 24 ला या ठिकाणी भरती मोठ्या प्रमाणात निघलेली होती, पण बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं त्यामध्ये सिलेक्शन झालेलं नाही. तर 2025 ही तुमच्यासाठी प्रचंड मोठी सुवर्ण संधी आहे. त्याच्यामुळं या वर्षी कशा वेन कोणकोणत्या जाहिराती येऊ शकतात ह्या समस्त बाबीवरती आपण चर्चा करूयात. बघा, एक मुद्दा लक्षात घ्या की 2014 ला ज्यावेळेस महाराष्ट्रात भाजपचं सरकार आलं होतं त्यावेळेस ह्या सरकारनं बरीच कालावधी गाठला की 2014 ते 2019 पर्यंत, त्यानंतर 19 नंतरही 22-23 पर्यंतचा कालावधी गेला की यावेळेस भरती प्रक्रिया 5% आत थांबवण्यात आलेली होती आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे की या भरती प्रक्रिया थांबवल्यामुळं जी पदांची संख्या, रिक्त पदांची संख्या ही 2.5 लाखावर जाऊन पोहोचलेली आहेत. आता यामध्ये कोणकोणती पद आहेत आणि कोणकोणत्या टप्प्यामध्ये भरली जाऊ शकतात हे आपण बघूयात. त्याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या की ही पहिली न्यूज पेपरची बघण्या अगोदर एक विषय आहे की जे विद्यार्थी या भरतीसाठी स्पेशल तयारी करतायत अशा विद्यार्थ्यांना ही महाराष्ट्रातली सगळ्यात मजबूत टीम मार्गदर्शन करायला आहे आणि फक्त 999 मध्ये हे ऑल इन वन बॅच तुम्ही जॉईन करू शकता. बरं, त्याच्या बरोबर अजून एक महत्वाचा मुद्दा सांगतो बघा. अशी इन्फॉर्मेशन तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा ऑथेंटिक पाहिजे असेल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि या संदर्भात फ्री ऑफ नोट्स त्या ठिकाणी जे काही स्टडी मटेरियल वगैरे लागतं ते प्राप्त करण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये आपले टेलिग्रामची लिंक आहे, टेलिग्राम सुद्धा जॉईन करून ठेवा. तर बघा, न्यूज काय आहे, न्यूज पहिल्यांदा पाहणं गरजेचं आहे. तर इथं अशी न्यूज आहे आजच्या सकाळ पेपर की राज्याचा कारभार पारदर्शक गतिशील करण्यासाठी या ठिकाणी विविध संवर्ग रिक्त असलेली सुमारे 2.5 लाख पदे भरण्याचे मोठे आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर आहे. फडणवीस यांनी सर्व सचिव, प्रधान सचिव, अतिरिक्त मुख्य सचिवांची बैठक सोमवारी संध्याकाळी घेऊन जनताभिमुख प्रशासन राबवण्याचे आदेश दिलेले आहेत आणि राज्यातील नोकरशाहीचं स्वागत केलेलं आहे. परंतु याच्यासाठी आपण पाहतो की 1 जुलै 2022 रोजी राज्य शासनाच्या सेवेतील सर्व प्रकारच्या संवर्गातील अ, ब, क, ड मंजूर पदांची संख्या 7,24,804 आहे. त्यापैकी 66% पदे फक्त भरले आहेत. सुमारे 33.1% पद म्हणजे या ठिकाणी आपण पाहतो भरायचे आणि त्याच्याबरोबर दरवर्षी 3% पद रिक्त होत आहेत. म्हणजे 36% ह्या वर्षी पद भरायचे म्हणजे राहिलेले आहेत आणि त्याच्याबरोबर 3% पद रिक्त होतात. आता ध्यानात घ्या, आपल्या महाराष्ट्र शासनाचा जर आपण विचार केला तर आपल्या महाराष्ट्र शासनामध्ये किमान एक आपण पाहायचं झालं तर 18 ते 20 लाख कर्मचारी आहेत अ, ब, क, ड चे मिळून आणि त्याची 3% पद दरवर्षी रिक्त होतात. म्हणजे रिक्त पद दरवर्षी भरली तरी सुद्धा 50,000 पद दरवर्षी तयार होत असतात. परंतु अगोदरचीच रिक्त भरलेली नाहीत, दरवर्षी रिक्त होत आहेत ती वेगळीच. म्हणजे या वेळेस जर तुम्हाला आता 21 जिल्हे तयार करायचे, प्रशासन व्यवस्थित ठेवायचे तर 2.5 लाख पद इन्स्टंट मध्ये भरायचे. आता यामध्ये तुम्हाला सांगतो की कोणत्या विभागाला प्रमुखपणे ही पद भरायचे ती तो तुम्हाला सांगतो. पहिला मुद्दा लक्षात घ्या, हे तलाठी वगैरे सगळा संवर्ग आहे ह्याच्यासाठी पद भरायचे. दुसरं आपण पाहतो शिक्षक भरती जी आहे ह्याच्या संदर्भात पद लवकरात लवकर भरायचे. त्यानंतर सामाजिक जो न्याय विभाग आहे या सामाजिक न्याय विभागामध्ये पद भरायचे. महानगरपालिकेत पद भरायचे आहेत, नगर परिषदेची पद भरायची आहेत. त्याच्याबरोबर आरोग्य विभाग ज्याला आपण जेडपीची पद, तलाठी वगैरे सगळी पद येतात हे पाहतो. वन विभागाची पद यामध्ये भरायची आहेत. म्हणजे एकंदरीत बाकी तर मग
चुनमुनु विषय आहेत, कृषी विद्यापीठ आहेत, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ आहे. असे मग बाकीच्या डिपार्टमेंटमध्ये भरायचे. आता सरळ एक गोष्ट लक्षात घ्या, 2025 आहे ना, तर 2025 ला IBPS आणि TCS यांच्या मार्फत यातली बरीचशी पदं भरली जाणार आहेत आणि त्याच्यासाठी आवश्यक असणारा GS GK विषय, मराठी विषय, गणित विषय, बुद्धिमत्ता विषय, करंट अफेअर विषय, इंग्रजी विषय, अशा विषयाची तयारी तुम्हाला करणं गरजेचं आहे. आता तुम्ही वाट बघू नका की एखादी ऍड येईल आणि मग आपण काहीतरी हातपाय हलवेल का. तर एक गोष्ट लक्षात घ्या, गेल्या वर्षी टेटची एक्झामची जाहिरात आली आणि फक्त परीक्षा किती दिवसात झाली? 1.5 महिन्यात. तलाट्याच्या जाहिरातीमध्ये 2-2.5 महिन्याचा फरक होता. त्याच्यामुळे कमी कालावधीत तुमचा अभ्यास होईल का हे तुम्हाला माहित आहे चांगलं. म्हणून आतापासूनच याच्या अभ्यासाच्या एकदम तासून पाठीमागे लागा. नक्कीच तुम्हाला इथं ह्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे थोडासा गुलाल बिलाल अंगावर पडणं ज्याला म्हणतो आपण, ते या वर्षी होऊ शकतं का. तर रिक्त पदांची असलेली मोठी संख्या, माझी माहिती तुमच्या लक्षात आलेली असावी अशी अपेक्षा करतो मी आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.